नमस्कार, आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क। मढी पाथर्डी येथील श्री ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर या ठिकाणी ते श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट सावरगाव या दोन्ही स्थळांना लवकरच रोपवेद्वारे जोडलं जाणार असल्याचं श्री क्षेत्र मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सरपंच माननीय संजय भाऊ मरकड यांनी सांगितलंय। यावेळी त्यांनी देवस्थानच्या माध्यमातून स्वतंत्र रोपवेसाठी देणगी स्वरूपात निधी उभा करणार असल्याचंही सांगितलं। यावेळी नाशिक येथील नाथभक्त श्री विठ्ठल गोरक्षनाथ कंठाळी राहणार नारायणवाडी नेवासा हल्ली मुक्काम नाशिक यांनी माननीय अध्यक्ष साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन रोपवेसाठी 1,01,000 रुपये देणगी देवस्थानकडे सुपूर्द केली। तसेच यावेळी माननीय सचिन रामदास गिलबिले माजी उपनगराध्यक्ष सध्याचे विद्यमान नगरसेवक आळंदी यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। तसेच यावेळी माननीय नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक माननीय प्रदीप सोनावणे यांनीही यावेळी अन्नदानसाठी 11,011 रुपयाची पावती फाडली। यावेळी नगर दक्षिणचे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय राजेंद्र भाऊ दळवी उपस्थित होते। तसेच मढी देवस्थानचे सचिव सौ विमलताई नवनाथ मरकड उपस्थित होत्या। कोषाध्यक्ष माननीय बबन तात्या मरकड, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, युवा नेते भानाभाऊ मरकड, नाथभक्त मनीष घोडके, अश्विनी घोडके, आप्पासाहेब म्हस्के, अभि पवार, प्रतीक कंठाळी, कृष्णा पालवे आदींसह ग्रामस्थ व देवस्थान कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी भारत मडकर, मढी पाथर्डी, अहमदनगर। विठ्ठल गोरक्षनाथ कंठाळे राहणार नारायणवाडी। तर मढी या देवस्थानाला गेल्या 15 वर्षापासून येतोय। तर जसं मी येतोय तसं भक्त मंदिराची किंवा देवस्थानची चांगल्या प्रकारे भरभराट होते। मला मंदिराकडनं फोन आला होता की आम्ही रोपवेचं काम करतोय, त्यासाठी थोडंसं निधीची आवश्यकता जर द्यायची असेल तर त्यासाठी मी 1,01,000 अशी जी थोडीशी रक्कम आहे ती दिलेली आहे। आणि अजून पण भविष्यात त्यांना काही माझ्याकडनं मदत झाली तर मी आहे तयार करायला। मी संजय बाजीराव मरकड, अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट व सरपंच ग्रामपंचायत मढी। मी आपल्या माध्यमातून भाविकांना आवाहन करू इच्छितो। आत्ताच नाशिकचे भाविक आले होते, त्यांना मी आवाहन केलं की रोपवेचा फार मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी मढी देवस्थान ते मच्छिंद्रनाथ देवस्थान असा हवाई अंतर 3 किलोमीटर असलेला हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा रोपवे आपण या ठिकाणी त्याचं काम हाती घेतलेलं आहे। तरी भाविकांना आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की रोपवेसाठी सरळ हाताने मदत करा। जो भाविक 1,00,000 रुपये देणगी देईल त्याला आपण आजीवन रोपवे मोफत देणार आहोत व कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथाचे दोन्ही दर्शन VIP दर्शन त्यांना मोफत देणार आहोत आजीवन। तरी भाविकांना मी या ठिकाणी विनंती करेन की 45 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे। यासाठी मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि कानिफनाथ देवस्थानची दोघांची कॅपॅसिटी एवढे पैसे खर्च करण्याची नाही, पण कानिफनाथांचे अब्जावधी भक्त आहेत आणि ते कोट्यावधीने श्रीमंत आहेत। आम्हाला फक्त 4,500 भक्तांनी जरी 1,00,000 रुपये दिले तरी आम्हाला 45 कोटी रुपये आमचे होऊन जातील व एक चांगला मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातला या ठिकाणी 2 नाथ जोडण्याचं काम होईल, 2 जिल्हे जोडण्याचं काम होईल आणि 340 लोक एका टायमाला त्या रोपवेमध्ये असतील आणि फक्त 15 मिनिटांमध्ये ते अंतर पार केलं जाईल। म्हणजे कारपेक्षाही जास्त वेगाने तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकाल। आणि म्हणून मी भाविकांना आपल्या माध्यमातून विनंती करेल की अनेक कामं आमच्या या ठिकाणी विकास कामे आम्ही आल्यानंतर हाती घेतलेली आहेत। बहुउद्देशीय सभामंडप असेल, मर्यादा त्या ठिकाणी आहेत। एवढ्या 4-5 जिल्ह्यामध्ये एवढं मोठं सभागृह त्या ठिकाणी नाहीये। यात्रेच्या काळामध्ये जर का पाऊस झाला, कधी अवकाळी पाऊस जर झाला तर भाविकांचे फार हाल होतात आणि त्यासाठी आम्ही हे बहुउद्देशीय सभागृहाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। त्यासाठी सरळ हाताने मदत करा। आम्ही या ठिकाणी सेवक म्हणून काम करीत आहोत, पण आपण जो काही 1 रुपया द्याल, 2 रुपये द्याल, जे काही देणगी द्याल तुम्ही, तो देणगीचा पैसा त्यातला एकही पैसा कुठल्याही वेगळ्या मार्गाने खर्च होणार नाही। तो फक्त देवाच्या आणि देवाच्याच विकासासाठी खर्च होणार। जोपर्यंत मी गडावर आहे तोपर्यंत देवाचा एक कर्मचारी म्हणून जोपर्यंत मी या ठिकाणी काम करीत आहे, मी अध्यक्ष म्हणून काम करत नाही पण कर्मचारी म्हणून काम करतो। न खाऊंगा न खाणे दूंगा। तुमचा एक पैसा या ठिकाणी मढीगावच्या विकासासाठी लागेल, देवाच्या विकासासाठी लागेल आणि या ठिकाणी जास्तीत जास्त भाविकांना आम्हाला कशा प्रकारे सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। एवढंच आव्हान आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी प्रदीप पंढरनाथ सोनवणे, राहणार येवला नगर परिषद माजी नगराध्यक्ष। मी येवला मतदारसंघातून आलेलो आहे। आम्ही नाथ भक्त आहेत, नमो आदेश।
आज सरासरी मी 1 ते 1.5 वर्षानंतर इथं आलेलो आहे पहिल्यांदाच. 1.5 वर्षापासून कोरोनाची लाट असल्यामुळे आम्ही आलो नाही आणि मी कोरोनाग्रस्त झालेलो होतो. पण आज ज्या वेळेस इकडे मी प्रथम आलो 1.5-2 वर्षानंतर, तर मला एक थोडासा वेगळा बदल जाणवला. आधीच्या काळामध्ये जे थोडंसं भाविक भक्त मंडळ यायचं, तर त्यावेळेस त्यांच्याकडे विचारपूस केली जात नव्हती आणि जरी केली तर ते थोडंसं त्याच्याकडे कानागाड केला जातं. पण आज मी स्वतः एक सहज एक परीक्षा म्हणून आम्ही आमच्या अध्यक्षांना, आज जे मरकड साहेब आहेत, त्यांना फोन लावला की भाऊ मी इकडे आलेलो आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर त्यांनी इतकी तत्परता दाखवली की 5 मिनिटांमध्ये मला ते अध्यक्ष भेटायला आले. याचं मला आज नाथचरणी फार अभिमान वाटतोय. का वाटतोय की त्याचं असं आहे की एवढा मोठा ट्रस्टचा मनुष्य, अध्यक्ष माणूस, आणि आज माझ्यासारख्या एक साधारण भक्ताला लगेच तात्काळ भेटायला आले. माझी काही अडचणी होत्या त्या दूर केल्या त्यांनी. त्याच्याबद्दल मला एक वेगळाच आत्मिक आनंद झाला. आणि आज विशेष म्हणजे माझ्याबरोबर माझे दळवी साहेब भेटले, त्यांचाही जिल्हाध्यक्ष साहेब, त्यांचंही दर्शन झालं. नाथ प्रसाद दिल्यासारखं झालाय मला आज नाथांनी. आणि आज ज्यांनी तो वायरॉपचा रोपयाचा विषय काढला, त्या रोपयासाठी आम्ही येवला तालुक्या भक्त मंडळाकडून जास्तीत जास्त पावतीची देणगी स्वरूपात वर्गणी गोळा करू आणि यांना ट्रस्टला देण्याचा प्रयत्न करू. कारण जेणेकरून आपल्यासारखे सर्वांचेच ट्रस्टी आणि आमचे भाविक मंडळी यांच्या सहकार्यातून तो रोपे साकारला जाईल, जेणेकरून आपलं मडी ट्रस्ट हे जगभरात प्रसिद्ध झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी दर्शनाचा आणि पर्यटनांनी आनंद घेऊन त्याचं योगदान दिलं पाहिजे. मी राजेंद्र दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख नगर दक्षिण. गेली 20-22 वर्ष झाले या मडी स्थानकामध्ये या नाथांच्या चरणी दर्शनाला येत असतो. गेल्या 1.5 वर्षापासून करोनाने या ठिकाणी संपूर्ण जग होरपळून निघलं आणि त्या पिरियडमध्ये मंदिराचं दर्शन असं त्या ठिकाणी लिमिटेड झालं आणि काही वेळेस बंद सुद्धा झालं होतं. परंतु 1.5 वर्षानंतर या ठिकाणी आलो, अत्यंत प्रसन्न वाटलं. खरं म्हणजे गेली 1.5 वर्ष नाथांची भेट नाही, त्यांचं दर्शन नाही, अत्यंत मनाला वेदना होत होत्या. परंतु काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी टाळावं लागत होतं. परंतु आता ज्यावेळेस आलो त्यावेळेस खरं म्हणजे अत्यंत मनाला खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतो. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं सुविधा, तर या ठिकाणी जे आमचे मरकड असतील, संजू भाऊ अध्यक्ष असतील, त्या ठिकाणी त्यांची माझी ओळख तर खरं म्हणजे त्या अध्यक्ष झाल्यानंतरची. परंतु या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये अत्यंत चांगल्या त्या ठिकाणी ते या ठिकाणी दिवस रात्र येणाऱ्या भक्तांसाठी उपलब्ध असतात. आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की मी फोन केला आणि ताबडतोब 5-10 मिनिटांमध्ये ते आले. असेच आम्ही सुद्धा त्यांना फोन करत असतो, त्यावेळेस ते इथं असले म्हणजे ताबडतोब येऊन भेटतात. नसले तरी त्या ठिकाणी संबंधित लोकांना सांगतात की आलेल्या लोकांची दर्शनाची सोय करा, त्या ठिकाणी त्यांना त्रास होणार नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये भाविकांना त्रास नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीचं कामकाज खरं म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे. विषय त्यांचा माझा मागच्या वेळेस सुद्धा विषय झाला होता रोपवेच्या बाबतीमध्ये. खरं म्हणजे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. आणि या नाथ भूमीमध्ये खरं म्हणजे 2 नाथांना जोडणारा जो रोपवे, त्या संदर्भात सुद्धा मागच्या वेळेस त्यांची माझी ट्रस्टींची सर्व चर्चा झालेली आहे. परंतु काही मधल्या काळामध्ये सरकारमध्ये कोविडच्या कारणामुळं मंत्री महोदय असतील, त्या ठिकाणी आमदार असतील, त्यांच्या गाठी भेटी होत नव्हत्या. परंतु आता सर्व वातावरण नाथांच्या कृपेने या ठिकाणी तो आता सर्व गाडी सुरळीत येते. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून तो जो रोपवेचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू आणि प्रयत्न न करता तो मार्गी लावण्यासाठी काम करू. नमस्कार, मी सचिन रामदास गिरविले, नगरसेवक आळंदी नगर परिषद. मी श्री क्षेत्र मडी या ठिकाणी कानिफनाथ गडावरती दरवर्षी येत असतो. महिन्याला सरासरी आमची वारी होत असते या ठिकाणी. मी लहानपणापासून या ठिकाणी येतो आहे, परंतु एवढ्या वर्षभरात या ठिकाणी बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. मंदिराचे
देवस्थानचे अध्यक्ष संजयजी मारकड यांनी या ठिकाणी बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत. या सुधारणा पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि यापुढील सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे मंदिर देवस्थानावरती चांगल्या प्रकारे काम करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके.